Hi, good morning students. Now we will start with the discussion of our next activity, activity 2. But before going for the discussion of activity 2, I want to clear some doubts which were asked yesterday. काही डाऊट्स आहेत जे मला विचारलेले होते ते मला क्लिअर करायचे आहेत. ते डाऊट्स म्हणजे कुठले होते? तर एक डाऊट असा होता की ना आम्ही सगळे ऍक्टिव्हिटीज लिहायच्या का? तर ऍक्टिव्हिटीज तुम्ही कुठल्या लिहायच्या आहेत नोटबुकमध्ये? तर जे आत्ता आपण डिस्कस करत आहोत त्याच ऍक्टिव्हिटीज तुम्ही नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. ज्याचं मटेरियल मी तुम्हाला टाईप करून दिलेलं आहे, जे आन्सर्स तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहेत ऑलरेडी, की म्हणजे जे आईस ब्रेकर्स आहेत, ब्रेन स्टॉर्मिंगचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा मग धड्याच्या कडेचे जे ऍक्टिव्हिटीज जे तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहायची गरज नाही. आता आपण ऍक्टिव्हिटी 2 बघायला सुरुवात करूयात. मी पॅसेजचं रीडिंग करते. He had left his village without any previous thought or plan. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying, and ripening his cornfield and ancestral home. But that was not to be. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left behind it a couple of 100 miles. To a villager, it is a great deal, as if an ocean flowed between. He had a working analysis of mankind's troubles, marriage, money, and the tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Within few minutes, he understood what was wrong. He charged 3 pice per question, never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for dozen answers and advices. He told person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fullest results of your efforts. 9 of 10 were disposed to agree with him. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave an analysis of his character. Most of your troubles are due to your nature. How can be otherwise? How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous nature and rough exterior. This endeared him to their hearts immediately. For even the mildest of us loves to think that he has forbidding exterior. Now I have read the passage. Passage read केलेला आहे मी. आता आपण ऍक्टिव्हिटी नंबर 1 बघायला सुरुवात करूयात. पहिली ऍक्टिव्हिटी काय आहे ते बघूयात. कंप्लीट द फ्लो चार्ट शोईंग द प्रोफेशनल स्किल ऑफ एन ॲस्ट्रोलॉजर. त्यांनी काय विचारलेलं आहे, तर मग हा जो फ्लो चार्ट आहे हा कम्प्लीट करायचा आहे, त्याचं प्रोफेशनल स्किल काय आहे हे भरून. ओके, तर मग हा फ्लो चार्ट कम्प्लीट करताना यू हॅव टू ड्रॉ द फ्लो चार्ट ॲज इट इज इन युअर आन्सर शीट. हा फ्लो चार्ट जो आहे तो जसाच्या तसा पहिल्यांदा आन्सर शीटमध्ये तुम्ही कॉपी करून घ्या, जसाच्या तसा काढून घ्या. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. एक त्यांनी प्रोफेशनल स्किल दिलेला आहे. आता दुसरं प्रोफेशनल स्किल त्याचं काय, हे बघा इथं दिलंय. ही हॅड वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. मॅनकाइंड ट्रबल्सचं वर्किंग अनालिसिस त्याच्याकडे होतं. हे त्याचं प्रोफेशनल स्किल आहे. म्हणजे काय होतं त्याच्याकडे, तर मॅनकाइंडचं वर्किंग अनालिसिस होतं म्हणजे काय होतं ऍक्च्युली, तर मग तो माणूस कसा आहे, त्याचे ट्रबल्स काय असू शकतात ह्याचं अनालिसिस त्याच्याकडे होतं. हे त्याचं प्रोफेशनल स्किल आहे. दुसरं काय, ही वॉज अ व्हेरी गुड लिस्नर. तो कसा होता, तर एक तो खूप चांगला लिस्नर होता. व्हॉट वी सॉ हिअर इज लाईक दिस, मीन्स आय हॅव मेड दॅट शॉर्ट. सो व्हॉट वी सॉ हिअर, सी ही एक मिनिट, ही तर त्यांनी दिले बघा. ही नेवर ओपन्ड हिज माउथ टिल अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. म्हणजे तो कसा होता, तर तो चांगला एक लिस्नर होता. ह्याचा अर्थ काय हे पूर्ण न घेता मी काय म्हटलंय की ना, ही वॉज अ व्हेरी गुड लिस्नर. म्हणजे काय की ना, तो एक खूप चांगला लिस्नर होता. तो काय करायचा, 10 मिनिटं दुसऱ्याचं ऐकून घ्यायचा आणि मगच तो तिथे स्वतः बोलायचा. म्हणून तो तिथं खूप चांगला लिस्नर होता. आणि नंतर मग त्याच्याकडे काय होतं, तर त्याच्याकडे
आन्सर आणि क्वेश्चनचं स्किल पण होतं. मीन्स he asked such a questions that he got answers from this customers only. अशा क्वेश्चनचं आन्सरिंग स्किल पण होतं. आणि अजून त्याच्याकडे काय होतं, he had assessment of the people very nicely. म्हणजे तो काय करायचा, तो असेस करायचा त्या लोकांना, त्यांचं असेसमेंट खूप चांगलं करायचा, त्यांचं इव्हॅल्युएशन तो खूप चांगलं करायचा, त्यांची तपासणी तो खूप चांगलं करायचा. दिस आर हिज प्रोफेशनल स्किल. ओके, मग इथे लिहिताना तुम्ही काय काय प्रोफेशनल स्किल्स लिहिणार आहात, तर पहिलं म्हणजे हे वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल, अ व्हेरी गुड लिस्नर. नंतर मग तिसरं काय असेल, ही क्वेश्चन अँड हिज क्वेश्चन्स अँड असेसमेंट स्किल वॉज व्हेरी पॉवरफुल, हे तिसरं असेल. आणि चौथं असेल वाईल लिस्निंग हे असेस द पीपल, म्हणजे तो काय करायचा की ना, ज्यावेळेस तो 10 मिनिटं ऐकायचा त्यावेळेस तो असेस करायचा लोकांना. दीज वेअर हिज स्किल्स. नाव द नेक्स्ट क्वेश्चन सी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. चूज 2 sentences from the following that describes the gist of the extract. आता हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचा जो क्वेश्चन आहे, जिस्ट लिहिणार आहे आपण आणि ह्यातले 2 सेंटेन्सेस चूज करणार आहे. आता चूज करणार आहे म्हणजे काय, तर ह्या 4 सेंटेन्सेस मधले 2 सेंटेन्सेस बरोबर आहेत आणि 2 सेंटेन्सेस चुकीची आहेत. तर मग ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिता एक्झामिनेशन मध्ये, त्यावेळेस काय करायचं, ते दोन्हीच्या दोन्ही सेंटेन्सेस लिहायचे, जे बरोबर सेंटेन्सेस आहेत ते दोन्हीच्या दोन्ही आन्सर पेपरमध्ये तुम्ही कॉपी डाऊन करायचे आहेत. म्हणजे चुकीचे जे सेंटेन्सेस आहेत ते लिहू नका, फक्त बरोबरचे सेंटेन्सेस तुम्ही लिहायचे आहेत. ओके, तर मग आता जिस्ट म्हणजे काय, जिस्ट म्हणजे ज्याला आपण सारांश म्हणतो त्या एक्स्ट्रॅक्टचा, तो म्हणजे जिस्ट. जिस्ट म्हणजे सेंट्रल आयडिया असं म्हणू शकतो. तर मग जिस्ट काय आहे ह्या एक्स्ट्रॅक्टचा हे विचारतायत ते. तर मग त्यांनी काय विचारलंय, ॲस्ट्रोलॉजर वॉज एफिशियंट इन हिज जॉब. पहिलं म्हणजे काय, एफिशियंट म्हणजे काय, तर तो खूप त्याच्या जॉबमध्ये खूपच पारंगत होता, खूप चांगला होता तो त्याच्या जॉबमध्ये. दुसरं काय, तर ॲस्ट्रोलॉजर ट्रॅव्हल्ड अ लॉंग डिस्टन्स. Astrologer charged very less for giving his opinion. Astrologer was a good listener and that helped him to read the minds of the customers. आता ह्यातले हे सगळे जे सेंटेन्सेस आहेत ते एक्स्ट्रॅक्ट साठी ते बरोबर आहेत. सॉरी, जरा समजून घ्या, माझा जरा घसा खराब झालाय. नंतर एक्स्ट्रॅक्ट साठी ते बरोबर आहेत. पण जिस्ट म्हणजे काय, तर आपण बघितलं की ना, सेंट्रल आयडिया काय आहे पॅसेजची ते आपण शोधून काढायचं. आपल्याला बरोबरचे सेंटेन्सेस किंवा चुकीचे सेंटेन्सेस असं नकोय, हे सगळे सेंटेन्सेस बरोबर आहेत, पण फक्त आपल्याला सेंट्रल आयडियाशी रिलेटेड असलेले सेंटेन्सेस आपण हुडकून काढायचे आहेत. आता पहिलं सेंटेन्स काय आहे, ॲस्ट्रॉलॉजर वॉज एफिशियंट ॲज हिज जॉब. तर मग हे जे सेंटेन्स आहे हे बरोबर एक्झॅक्टचं जिस्ट सांगतं, एक्स्ट्रॅक्टचं जे काही जिस्ट आहे ते हे सेंटेन्स बरोबर सांगतं. म्हणजे काय ते सांगतं, या पॅसेजमध्ये काय सांगितलंय की न, तो त्याचं प्रोफेशन कसं करायचं हे ते त्यांनी त्या पॅसेजमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे ते जिस्ट आहे एक्स्ट्रॅक्टचं. आता दुसरं सेंटेन्स काय, ॲस्ट्रोलॉजर ट्रॅव्हल्ड अ लॉंग डिस्टन्स. आता हे जिस्ट असू शकेल का, म्हणजे त्याच्या ट्रॅव्हलिंग वरती हा पॅरेग्राफ आहे का, तर नाहीये, म्हणून हे जिस्ट नाहीये. ॲस्ट्रोलॉजर चार्ज व्हेरी लेस फॉर गिव्हिंग हिज ओपिनियन. तर मग त्याच्या फीज वरती हा पॅसेज आहे का, तर नाहीये, म्हणून हे पण नाहीये. मग आता राहिलं कुठलं, ॲस्ट्रोलॉजर वॉज अ व्हेरी गुड लिस्नर. आता हे तर आपण बघितलं की ना, तो खूप चांगला लिस्नर होता. अँड दॅट हेल्प हिम टू रीड द माइंड्स ऑफ द कस्टमर्स. मग ह्याच्यावरतीच हा पॅसेज आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, तर फर्स्ट आणि थर्ड हे आपलं उत्तर असेल. आणि तुम्ही उत्तर लिहिताना काय करायचं आहे, A2 लिहायचं आहे आणि मग त्याच्या पुढे फर्स्ट द ॲस्ट्रॉलॉजर वॉज एफिशियंट इन हिज जॉब, आणि खाली सेकंड ॲस्ट्रॉलॉजर वॉज अ गुड लिस्नर दॅट हेल्प हिम टू रीड द माइंड्स ऑफ कस्टमर्स. आता थर्ड बघूया, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस. एक्सप्लेन द स्टेटमेंट. To a villager, it is a great deal, as if an ocean flowed between. आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, ते एक्सप्लेन करून तुम्हाला लिहायचं आहे. So what is the meaning of this sentence? That astrologer took the decision to leave his village very suddenly.
ही हॅड नॉट डिसाइडेड टू लिव्ह हिज विलेज बिफोर. म्हणजे त्यांनी काय केलं होतं की ना, त्यांनी त्याचं आपण बघितलं की ना, त्यांनी त्याचं विलेज सोडण्याचा जो काही डिसिजन आहे तो एकदम सडनली घेतला होता आणि तर कुठलाही प्लॅन त्यांनी केलेला नव्हता. सो हाऊ आवर आन्सर विल बिगिन. द ॲस्ट्रॉलॉजर टूक द डिसिजन टू लिव्ह हिज विलेज विदाउट एनी फ्युचर प्लॅन or without any past plan. He left behind his family, his profession, his ancestral home, everything. त्यांनी काय केलं, त्यांनी सगळं तो पाठीमागे सोडून आला. And he had not informed anybody in his family or to his relatives where he is going. त्यांनी कुणालाही सांगितलं नव्हतं की ना तो कुठे जातो आहे, कधी येणार आहे, हे त्यांनी कुणाला सांगितलं नव्हतं. He ran from the villager for hundreds of miles. म्हणजे तो खूप लांब पळाला. And for a villager who has not taken out a foot from the village for all these days, आता असा जो विलेजर आहे की ना ज्यांनी त्याचं पाऊलच कधी बाहेर काढलेलं नाहीये विलेजमधनं, त्याच्यासाठी हे 100 मैल म्हणजे एक ओशन फ्लो करून गेल्यासारखं, म्हणजे समुद्रच पोहून गेल्यासारखं होतं. म्हणजे आता आपण उत्तरामध्ये काय लिहिणार आहे ते मी तुम्हाला सांगते. द ॲस्ट्रॉलॉजर, फर्स्ट पॉईंट तुमचा असा असेल, द ॲस्ट्रॉलॉजर टूक द डिसिजन टू लिव्ह हिज विलेज विदाउट इन्फॉर्मिंग एनीवन. He had left his village very much suddenly, and he had no past plans for leaving the village or making in or had made any future plans. He had left his ancestral home, his family behind him. He had left the village without informing anyone. For a villager who had never gone out of the village, the distance he traveled appeared to be like a huge ocean, but he had no option. आता पुढचा जो क्वेश्चन आहे, डू यू बिलीव्ह इन ॲस्ट्रॉलॉजी, हा तुम्ही लिहायचा आहे की ना तुम्हाला ज्योतिषावरती विश्वास आहे का. तर असेल तर यस म्हणून द्या, नसेल तर नाही म्हणून द्या. जस्टिफाय युअर आन्सर म्हणजे काय, आता नुसतं यस आणि नो म्हणून आपल्याला मार्क पडणार नाहीयेत. किंवा तुम्ही असं म्हणाल की ना मॅडम 2 मार्काचा क्वेश्चन आहे, तर मग मी नुसतं यस किंवा नो म्हटलं तर मला त्यातला 1 मार्क तरी पडेल का. तर त्याचं उत्तर नाही असं आहे. तुम्हाला काय करावं लागेल, यस किंवा नो लिहून तुम्हाला जस्टिफिकेशन दिलं तरच तुम्हाला मार्क पडणार आहे. तर फॉर एक्झाम्पल असं मी म्हणते की नो, आय डोंट बिलीव्ह इन ॲस्ट्रॉलॉजी, आय डोंट बिलीव्ह in superstitions. I think that astrology is just the study of stars. I don't think that the stars effect on the human life. असं मला वाटतं की ना ज्योतिषावरती माझा विश्वास नाहीये, किंवा आपण असं पण मला वाटतं की ना ॲस्ट्रॉलॉजी जी आहे फक्त एक स्टडी ऑफ स्टार्स आहे आणि त्याचा ह्युमन लाईफवरती काहीही परिणाम होत नाही. मग एखाद्याचं उत्तर असं सुद्धा असू शकतं की यस, आय डू बिलीव्ह इन ॲस्ट्रॉलॉजी. It is a scientific way of studying the stars and their movement, and most of the times it is seen that these movements have effect on human life. असं पण तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे हे तुमच्यावरती आहे. एक लक्षात ठेवा की ना हा जो पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन आहे तो अटेम्प्ट केल्याशिवाय अजिबात सोडू नका, कारण का ह्या क्वेश्चनला तुम्हाला मार्क्स मिळणारच आहेत. क्वेश्चनला आय मीन आन्सरला तुम्हाला मार्क्स मिळणारच आहेत, बिकॉज वॉट एव्हर यू आर गिव्हिंग इज युअर ओपिनियन. इवन इफ द एक्झामिनर इज नॉट ॲग्रिंग विथ युअर ओपिनियन, स्टील ही हॅज टू गिव्ह यू द मार्क्स इफ यू हॅव रिटन द आन्सर, रिलेटेड आन्सर. त्या क्वेश्चनशी रिलेटेड आन्सर जर तुम्ही लिहिलेलं असेल तर त्या एक्झामिनरला जे आहे ते मार्क्स द्यावेच लागणार आहे. आता पुढचं बघूयात, लँग्वेज स्टडी. ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आता एबल टू वापरायचं आहे. एबल टू म्हणजे काय, तर ॲबिलिटी आपण ज्याला म्हणतो, आणि आपण ॲबिलिटीला कुठलं मॉडेल ऑक्झिलरी वापरतो तर कॅन किंवा कुड. मग आता इथे कुड वापरलेलं आहे, तर मग कसं वापरणार तुम्ही एबल टू. कुड वापरलाय म्हणून पास्ट टेन्स झालेला आहे, मग कॅन नाही वापरत, मग काय करावं लागेल, वॉज वापरावं लागेल. आपल्याला पास्ट टेन्स जसाचा तसा ठेवायचा आहे. ही वॉज नॉट एबल टू रेस्ट, निगेटिव्ह आहे म्हणून नॉट. ही वॉज नॉट एबल टू रेस्ट टिल he left behind it a couple of
100 miles. आता नंतरचा क्वेश्चन बघा. हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न वेअर ही इज? मेक इट अ स्टेटमेंट. आता मेक इट अ स्टेटमेंट हा क्वेश्चन म्हणजे असा क्वेश्चन आहे की ना ज्याचं उत्तर अजिबात अपेक्षित नाहीये. म्हणजे आपण जसं म्हणतो की ना एखादा जण दुसऱ्याला म्हणतो की ना माहीत तू काय फार शहाणा आहेस का, म्हणजे त्याला काय म्हणायचं की ना मला माहिती आहे की ना तू मूर्ख आहे. ओके. आता इथे तुम्ही काय करायचं आहे, स्टेटमेंट करताना एक साधं वाक्य तुम्ही तयार करायचं आहे क्वेश्चनचं. हाऊ कॅन यू बी विथ सॅटर्न वेअर ही इज? मग ह्याचं काय करणार आहे तुम्ही, यू कॅनॉट बी, ह्याचा अर्थ काय, यू कॅनॉट बी विथ द सॅटर्न वेअर ही इज. ओके, ह्याचा आन्सर असं होईल. आता व्होकॅब्युलरी बघूयात. अ मेंबर ऑफ द पास्ट जनरेशन ऑफ वन फॅमिली, त्याला काय म्हणतो आपण, आपले जे पूर्वज आहेत त्यांना काय म्हणतो इंग्लिशमध्ये, फोर फादर म्हणतो. अ पर्सन कनेक्टेड बाय ब्लड ऑर मॅरेज, जो आपल्याशी कनेक्टेड असतो रक्ताने किंवा लग्नाने, त्याला आपण काय म्हणतो, तर तो आपला रिलेटिव्ह असतो, नातेवाईक असतो. ओके. आता ऍक्टिव्हिटी 3 पॅसेज वाचायला सुरुवात करते. As I know all other things, Guru Nayak, listen carefully to what I have to say. Your village is 2 days' journey due north of this town. Take next train and be gone. I see once again great danger to your life if you go from home. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your head and go home. Never travel southward again, and you will live to be 100. Why should I leave home again? The other said reflectively. I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. He shook his head regretfully. He has escaped my hands. I hope at least he died as he deserved. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. The green shaft was also gone, leaving the place in darkness and silence. The stranger had gone off into the light after giving astrologer a handful of coins. It was nearly midnight when astrologer reached home. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. He flung the coins at her and said, "Count them." One man gave all that. 12.5 annas, she said, counting. She was overjoyed. I can buy some jaggery and coconut tomorrow. The child has been asking for sweet for so many days now. I will prepare some nice stuff for her. The swine has cheated me. He promised me a rupee, said the astrologer. She looked up at him. You looked worried. What is wrong? Nothing. After dinner, sitting on the pile, he told her, "Do you know a great load is gone from me today? I thought I had blood of a man on my hands all these years. That was the reason why I ran away from home, settled here and married you. He is alive." She gasped. You tried to kill him? Yes, in our village. When I was silly youngster, we drank, gambled, and quarreled badly one day. Why think of it now? Time to sleep, he said, yawning, stretched himself on the pile. आता खालचं बघूया. ग्लोबल अंडरस्टँडिंग, ट्रू और फॉल्स लिहायचं आहे. इथे सुद्धा हे लक्षात ठेवा की ना ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रू और फॉल्सचा क्वेश्चन सोडवताय त्यावेळेस तुम्ही सेंटेन्स लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याच्या पुढे ट्रू किंवा फॉल्स आहे. आता क्वेश्चन पूर्ण वाचा. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स. म्हणजे नुसतं ट्रू और फॉल्स लिहून भागणार नाहीये, तर आपल्याला इथे जे फॉल्स स्टेटमेंट आहे ते करेक्ट पण करावं लागेल. आता फर्स्ट सेंटेन्स आहे ॲस्ट्रॉलॉजर कुड नॉट स्लीप पीसफुली. आता तो झोपू शकला नाही का, तर हे चुकीचं सेंटेन्स आहे, फॉल्स आहे. द ॲस्ट्रॉलॉजर वॉज रिलीव्ड ॲक्च्युली
अँड ही स्लेप्ट पीसफुली. म्हणजे त्याला ज्यावेळेस कळालं की ना तो माणूस जिवंत आहे, त्याने एकदम सुटकेचा श्वास सोडला आणि तो खूप छान झोपून गेला. गुरु नायक रिग्रेटेड दॅट ही कुड नॉट टेक द रिव्हेंज. तर मग हे बरोबर आहे. म्हणजे तो रिग्रेट करतो की ना आपल्याला त्याला मारता नाही आलं. द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ वॉज नर्वस वेन शी हर्ड द स्टोरी ऑफ गुरु नायक. मग हे पण बरोबर आहे, ती नर्वस झाली, तिला शॉक बसला एकदम, हे माहीत नव्हतं तिला ॲक्च्युली. आणि शेवटचं सेंटेन्स आहे, द ॲस्ट्रॉलॉजर टोल्ड गुरु नाईक द ट्रुथ. हे फॉल्स आहे, त्यांनी काही सगळं खरंच नाही सांगितलं, म्हणजे त्यांनी खोटंच सांगितलं की ना ज्यांनी तुला मारलं तर तो लॉरी खाली ॲक्सिडेंट होऊन मरून गेला, हे त्यांनी खोटं सांगितलं. सो दिस इज द फॉल्स स्टेटमेंट. अँड व्हॉट इज द करेक्ट स्टेटमेंट? द ॲस्ट्रॉलॉजर हॅड लाईड टू गुरु नायक. आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये काय ते बघा. मॅच द कॅरेक्टर्स इन कॉलम ए विथ द ॲडजेक्टिव्स असोसिएटेड विथ देम इन कॉलम बी. आता कॉलम ए आणि कॉलम बी चे मॅच द पेअर्स करायचे. मी जसं व्होकॅब्युलरीला सांगितलं होतं तसंच हे मॅच द पेअर्स करायचे आहेत. कॉलम ए पूर्ण पहिल्यांदा लिहून काढायचा आणि त्याच्या पुढं कॉलम बी मधलं जे आन्सर आहे ते लिहायचं आहे. द ॲस्ट्रॉलॉजर तो कसा आहे? द ॲस्ट्रॉलॉजर वॉज रिलीव्ड नाव. तो कसा झाला? तो रिलीव्ड झाला, म्हणजे त्याला सुटकेचा श्वास सोडला. ओके. गुरु नायक वॉज ॲजिटेटेड म्हणजे इरिटेटेड होता तो. ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ, हाऊ इज शी? ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ इज नाव डिमांडिंग म्हणजे काय? तर मग ती मागते की ना हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे गुळ आणायचं आहे किंवा असं आपण ज्याला म्हणतो की ना कोकोनट आणायचं आहे, हे डिमांड करणारी आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजरची डॉटर कशी आहे? तर पॅम्पर्ड आहे. पॅम्पर्ड म्हणजे तिचे लाड केलेले आहेत त्यांनी, अशी त्यांची ती डॉटर आहे. ओके. आता गुरु नायक लुक ग्रॅटिफाईड बिकॉज. गुरु नायक ग्रॅटिफाईड का होता? ही वॉज इरिटेटेड. Guru Nayak was gratified because he did not have to commit the crime of gratified म्हणजे समाधानी. तो गुरु नायक का समाधानी होता? कारण का आता त्याला कुणाचाही खून करण्याची गरज नव्हती ॲक्च्युली. आणि तो इरिटेट पण होता कारण का तो जो माणूस आहे ज्याच्या शोधात मध्ये तो होता तो निघून गेलेला होता, तो मरून गेलेला होता आणि त्याला त्याचा रिव्हेंज घेता येत नव्हता, म्हणून पण तो ग्रॅटिफाईड होता. तर मग उत्तर काय येईल? गुरु नायक लुक ग्रॅटिफाईड बिकॉज ही डिड नॉट हॅव टू कमिट द क्राईम ऑफ मर्डरिंग द मॅन ही वॉन्टेड टू टेक रिव्हेंज as the astrologer informed him that the man whom he wanted to kill had already died. हे एवढं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे काय? तो समाधानी का होता? ग्रॅटिफाईड होता तो, म्हणजे तो समाधानी का होता? तर मग कारण का त्याला असं समजलं गुरुनायकला की ना ज्या माणसाचा आपल्याला खून करायचा आहे तो ऑलरेडी मरून गेलेला आहे आणि त्याची खून करायची आपल्याला आता गरज नाहीये, त्याची मर्डर करायची आता आपल्याला गरज नाहीये, म्हणून तो समाधानी आहे. आणि दुसरं समाधान कशासाठी आहे की ना ही गॉट द डेथ ही डिझर्व. त्यांनी तिथं विचारलेलं आहे की ना त्याला जसं डिझर्व करणार आहे तसं डेथ त्याला मिळालेलं आहे, तो लॉरी खाली मेलेला आहे. ओके. विच ऑफ द टू कॅरेक्टर्स गुरु नायक अँड द ॲस्ट्रॉलॉजर अपियर मोर इंटरेस्टिंग टू यू? एक्सप्लेन युअर आन्सर. आता तुम्हाला ह्यातलं कोणत्या दोनपैकी कुठलं कॅरेक्टर जास्त इंटरेस्टिंग वाटतं हे तुम्ही लिहा. तुम्हाला जे वाटतं ते लिहा. म्हणजे गुरु नायक चांगला वाटतोय, इंटरेस्टिंग वाटतोय का ॲस्ट्रॉलॉजर इंटरेस्टिंग वाटतोय? आणि असं वाटत असेल तर तुम्ही तुमचं आन्सर एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणा की ना गुरु नायकचं कॅरेक्टर जर सपोज मला इंटरेस्टिंग वाटत असेल, कारण का त्याला इंटेन्शन काय आहे की ना त्याचा रिव्हेंज घ्यायचं त्याचं इंटेन्शन आहे. पण हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हा कसा आहे? तर हा क्रुकेड पर्सन आहे. क्रुकेड म्हणजे काय? फसवा आहे, दुसऱ्यांना फसवणारा माणूस आहे. तसा गुरु नायक काय करायचंय? फक्त त्याला त्याचा रिव्हेंज घ्यायचा माणूस आहे आणि तो खूप इनोसंट आहे. म्हणजे त्याच्या समोर त्याचा मारेकरी बसलेला आहे तरी सुद्धा त्याला तो ओळखता नाही आला. सो ही इज मच मोर इंटरेस्टिंग कॅरेक्टर फॉर मी. ओके. अँड यू कॅन राईट अदरवाईज ऑल्सो. आता
लँग्वेज स्टडी बघत. Astrologer picked up his articles and put them into his bag. Rewrite the sentence beginning with his articles. आपण काल डिस्कस केलं तसंच his articles पासून सेंटेन्स चालू करायचे. म्हणजे काय तर मग हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. आपण काल पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस केलं होतं. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर मग सेंटेन्स कसं होईल? हिज आर्टिकल्स were picked up by astrologer and put them into the bag. ओके, हे put them into the bag फक्त कन्फ्युजन साठी आहे. खरं सेंटेन्स हे फर्स्ट पार्टच आहे. That was the reason why I ran from the home. Rewrite the sentence beginning with the reason and make it simple removing one. आता त्यांनी काय विचारलं ते बघा की ना वाय काढून सिंपल सेंटेन्स करा. तर मग ते कसं करता येईल? द रिझननी सुरुवात करायची सेंटेन्सला. द रिझन फॉर रनिंग अवे फ्रॉम द होम वॉज दॅट. म्हणजे ते रिझन होतं घरापासून पळून येण्याचं. आता ह्यांनी काय सांगितलंय? मेक नाउन्स बाय ऍडिंग सफिक्सेस इन कॉलम बी विथ ऍडजेक्टिव्हज इन कॉलम ए. आता तुम्हाला हे काय करायचंय? कॉलम ए मध्ये जे काही वर्ड्स आहेत त्याला इथले बरोबरचे सफिक्सेस लावून, म्हणजे प्रत्येकाला एक एक सफिक्स अटॅच होतं आणि ते बरोबर लावून तुम्हाला त्याचं नाउन फॉर्म तयार करायचं आहे. हे जे आहेत ते ऍडजेक्टिव्ह आहेत. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, असं होतं का? ग्रेट सम असं होत नाही ऍक्च्युली. तर मग आपल्याला नाउन फॉर्म करायला काय करावं लागेल? तर ग्रेटनेस असं म्हटलं तर तो वर्ड बरोबर होतो. ओके, आता वरीड. आता वरीडचं काय होईल? तर वरीसम असं होतं. ते वरीडचं थोडंसं तुम्हाला बदलावं लागेल. तर वरीसम असं ते होतं. आता नायसिटी असं हे नाउन फॉर्म होतं आणि ग्रीनरी. ओके, आता ग्रेटनेस सोपं आहे, ग्रीनरी सोपं आहे. आता तुम्हाला वरीसम, नाईसम आपण कधी म्हणत नाही, हे तुम्ही उच्चार करून बघा. नाईसम आपण कधीच म्हणत नाही. तर मग तशा पद्धतीने तुम्हाला ते करावं लागेल. व्हॉट इज कोड मिक्सिंग? पिक अप एक्झाम्पल्स ऑफ कोड मिक्सिंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आता कोड मिक्सिंग म्हणजे काय? तर कोड मिक्सिंग म्हणजे बाकीच्या लँग्वेजेसचे वर्ड्स पॅसेजमध्ये वापरणं म्हणजे कोड मिक्सिंग ऍक्च्युली. आता इथे बघा कोड मिक्सिंगचे काही वर्ड्स वापरलेले आहेत. ते वर्ड्स कुठले? पाई हा वर्ड आहे, ॲनास हा वर्ड आहे, नंतर पायल हा वर्ड आहे. हे जे सगळे वर्ड्स आहेत ते असं म्हणा की ना हिंदी किंवा मराठीमधनं घेतलेले वर्ड्स आहेत आणि ते कोड मिक्सिंगचे वर्ड्स आहेत. मला असं वाटतं की ना तुम्हाला समजलेलं आहे की ॲक्टिव्हिटीज कशा सोडवायच्या आहेत. या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवा, ते तुमच्या हाताखालनं जातील. नाहीतर ऐनवेळी परीक्षेच्या वेळेस तुम्हाला काहीही सोडवता येणार नाही. इंग्लिशमध्ये काय आहे? तुम्हाला ॲक्टिव्हिटीज सोडवण्याची खूप जास्त प्रॅक्टिस पाहिजे आणि रायटिंग स्किल्सची पण खूप जास्त प्रॅक्टिस पाहिजे. तर मग मला असं वाटतं की ना तुम्ही सगळ्यांनी ॲक्टिव्हिटीज नुसत्या सोडवाव्यात. क्वेश्चन्स काहीही लिहिण्याची गरज नाही आहे. तुम्ही पॅसेज लिहिण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर पॅसेज दिस टू दिस असं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा आणि ॲक्टिव्हिटीज सोडवायला सुरुवात करा. त्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या नोटबुकमध्ये तुम्ही सोडवून घ्या. एखाद्या वेळेस आपल्याला असाइनमेंट म्हणून जर मार्क्स द्यायचे झाले तुम्हाला नोटबुकला, तर मग ह्याच ॲक्टिव्हिटीज म्हणजे तुमचं असाइनमेंट पण होऊन जाईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.